अरे घे बाई टिक मार करून घे आताच नंतर पुढील होणारा सामना मोरवणे वर्सेस चांदोरे गवळवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की त्यांनी तसेच आपली प्रवेश फी सुद्धा आयोजकांकडे द्यायची आहे. श्याम कांबळे यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे. श्याम कांबळे यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे. त्यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलं आहे. तृतीय क्रमांकाचं चषक हे आम्हाला त्यांच्याकडून उपलब्ध झालं आहे. श्याम कांबळे यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे. गावचे सदस्य वसंत गायकर यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे. श्याम कांबळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. तसेच सन्मान चिन्ह सुद्धा द्यायचं आहे. श्याम कांबळे श्याम कांबळे यांचा सत्कार करतील. मी यूट्यूब कॅमेरामॅनला विनंती करतो की त्यांनी थोडं मंचाकडे करायचं आहे. कॅमेरा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करतात. श्याम कांबळे यांनी आम्हाला द्वितीय क्रमांकाचं चषक उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यासाठी त्यांचं खास खास धन्यवाद. तसेच सन्मान चिन्ह सुद्धा मी संघाचे कर्णधार कल्पेश लटके, वाघजाई माता क्रिकेट संघाचे कर्णधार कल्पेश लटके यांना मी विनंती करतो की त्यांनी सन्मान चिन्ह देऊन सुद्धा वाघजाई माता क्रिकेट संघाचे कर्णधार कल्पेश यांना मी विनंती करतो की त्यांनी सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे तो श्याम कांबळे यांचा. श्याम कांबळे खामगाव गवळवाडी यांनी आम्हाला द्वितीय क्रमांकाचं चषकासाठी सहाय्य केलेलं आहे. त्यासाठी त्यांचे खास खास धन्यवाद वाघजाई माता क्रिकेट संघाकडून. खामगाव संघाला विनंती असेल की आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे. पुरार वर्सेस खामगाव. एक खामगाव शैलेश विन झालेला आहे आणि आता ही मात्र दुसरी टीम आपण पाहतोय खामगाव. या गावातून खामगाव भिकू आणि गोलंदाजी मार्कवर पाचारण केलेला आहे एक अष्टपैलू खेळाडू, स्टार खेळाडू सज्जन माटे. आपल्या फलंदाजीसाठी आणि गोलंदाजीसाठी नावाजलेला असा हा स्टार खेळाडू आता मात्र दाखल झालाय. तो म्हणजे खामगाव संघाची भूमिका पार पाडण्यासाठी आणि फलंदाजी मार्कवर आहे ते म्हणजे अंकित आणि अमोल. पुरार संघाकडून एक ताकदवर जोडी म्हणून पाहिलं जातं ज्यांच्याकडं असे हे दोन ओपनिंगचे बॅटर आपण पाहतोय. पहिला चेंडू आणि धावांचा श्री गणेशा होतोय तो म्हणजे अंकितच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवर मात्र धावांचा श्री गणेशा करतोय तो म्हणजे पुरार संघ. तसा तर धावांचा वाढता ओघ आहे आज आपण पाहिला तर ॲव्हरेज स्कोअर मात्र 40च्या आसपास जातोय पहिल्या इनिंगचा. 40 धावांचा आव्हान मात्र असेल मनात कोरलेलं ते म्हणजे पुरार या संघाकडे आणि त्या रीतीने मात्र फलंदाजी करावी लागेल. परंतु सज्जन हा आपल्या अचूक गोलंदाजीसाठी ओळखला जातो. जेवढा घातक तो गोलंदाज आहे त्याही पेक्षा चांगला फलंदाज म्हणून त्याची वर्णी लागते गवळी समाज रायगड जिल्ह्यामध्ये. सज्जनचा एक वेगळा दरारा अक्षरशः आहे गोलंदाजाच्या मनात आणि आता मात्र तो गोलंदाजी करत असताना मात्र घाम फोडतोय तो म्हणजे पुरार संघाच्या या फलंदाजांना. पुढील होणारा सामना मोरवणे वर्सेस चांदोरे गवळवाडी. मोरवणे आणि चांदोरे गवळवाडी संघाला मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या कर्णधारांनी पुरार आणि खामगाव या संघाच्या सामन्यादरम्यान दोन्ही इनिंगच्या मध्ये टॉस होणार आहे तर त्यांनी संपर्क करायचा आहे. सुरेख फटका पाहिला आपण अंकितच्या बॅट मधून इनसाइड आउटचा आणि थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्या योगे मात्र 2 धावा घेण्यात यशस्वी. तिसराचा मानस होता परंतु यशस्वी झालेला नाही.
आतापर्यंत संत चाललेले मॅच आणि सुरेख गोलंदाजी, गुडलेनचा मारा, चकवा देणारा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 4 चेंडू आणि 4 धावा धावपळकावर लागलेल्या आपण पाहतोय. सज्जन माटे मॅन फ्रॉम खामगाव आणि समोर आहे तो म्हणजे अंकित, ज्याने इनसाइड आउटचा सुरेख फटका खेळला. तदनंतर मात्र निर्धाव चेंडूची सांगता, पहिलं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय ते म्हणजे खामगाव आणि पुरार या दोन संघांमध्ये चाललेला हा सामना, अटीतटीची लढत आपल्या समोर. वाघजाई माता चषक 2025 लेपगौलवाडी संघाकडून आयोजित हा चषक मानाचा, सन्मानाचा आणि अभिमानाचा आपण असा हा चषक बघतोय आणि त्याचा हा चाललेला सोहळा आणि 3 धावा घेण्यात यशस्वी होतोय तो म्हणजे अंकित. धावसंख्येत भर पडतीये, धावसंख्या होतीये ती 7, बिनबाद 7 धावा, 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. 1 चेंडू शिल्लक असेल या पहिल्या षटकांमधील, तो म्हणजे सज्जन माटे कुठेही हात मोकळे करण्याची संधी दिलेली नाहीये. ते म्हणजे पुरारच्या या 2 बॅटरना अंकित आणि अमोल यांना शांत ठेवण्यात यशस्वी झालंय, परंतु कुठेतरी क्षेत्ररक्षकाची जोड कमी मिळतीये सज्जनला आणि त्यामुळे कुठेतरी धावांचा ओघ वाढला. आपलं पाहतोय अंगाचा वेध घेणारा हा मारा आणि निर्धाव चेंडूची सांगता होती, अमोलला शांत ठेवतोय. अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावफलकावर लागलेला आपण पाहतोय. 7 धावा, बिनबाद 7 धावा आतापर्यंत. मात्र ओपनिंग पेअर आपण मैदानात पाहतोय, ही जमेची बाजू असेल. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 12 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न नक्कीच असणार आहे, कारण 40 धावांचं एव्हरेज स्कोअर आपण पाहतोय पहिल्या इनिंग मध्ये आणि नक्कीच पुरार संघाचा सुद्धा मानस असणार की 40 धावांपर्यंत तरी नक्की पोहोचायचा प्रयत्न ते करतील. परंतु समोर एक चांगला संघ दाखल झालेला आपण पाहतोय, तो म्हणजे खामगाव. आणि आता गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो म्हणजे सूरज लाड. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन दाखल झालाय सूरज लाड. सुरेखा गोलंदाजी आपण पाहिली ती म्हणजे साजन माटे याच्याकडून 7 धावांवर फक्त रोखलंय ते म्हणजे पुरार या संघाला. आणि आता अंकित, सूरज लाड कमाल करेल का अंकित स्ट्रायकिंग एंडला? ओहो, बॅटचे एज घेऊन मात्र अंगावर लागणारा हा चेंडू, परंतु 1 धाव घेण्यात यशस्वी होतोय. रनआउटचा मौका होता मात्र तो गमावलाय. 1 धावेने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या होती ती 8. आता मात्र हात मोकळे करावे लागतील, हात खुले करावे लागतील, कारण धावांचा ओघ वाढवावा लागेल. जर एका चांगल्या स्थितीत आपल्या संघाला न्यायचा, एक चांगली धावसंख्या उभी करायची असेल तर मात्र अंकित नाही तर अमोल यापैकी एकाला मात्र ती जिम्मेदारी घ्यावी लागेल आपल्या संघासाठी. सूरज, सुरेख फटका लेगच्या दिशेने, फाईन लेगला तिथे फिल्डर आहे. एक टप्पा ग्रॅब करेल आणि थ्रो करेल, तोपर्यंत मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू नाही शकला आहे तो म्हणजे अमोल. आता मात्र मोठे फटके मारावेच लागतील, कारण आता जवळजवळ पहिल्या इनिंग मधला 8 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि शिल्लक असतील ते चेंडू म्हणजे 10. साहिल लाड आणि कुणाल याला मी विनंती करतो की त्यांनी लाईनकडे लक्ष द्यायचं आहे. साहिल, फलंदाजाच्या मागच्या साईडला जायचं आहे. कृपया करून आपल्याला सामने एकदम व्यवस्थित पार पाडायचे आहेत. मी विनंती करतो की सूरज, अमोल प्रयत्न करतोय परंतु यशस्वी होता येत नाहीये. मोठे फटके खेळण्याचा माणूस आहे परंतु कुठेतरी अपयशी होते, परंतु 2 धावा घेण्यात अयशस्वी झालेला नाहीये. धावसंख्या वाढती आहे, धावसंख्या आहे 12. आता 9 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल, त्या म्हणजे या पहिल्या इनिंग मधला मोठे फटक्यांची गरज असेल. हा काहीसा चकवा देणारा चेंडू आणि पंच आकाशाकडे बोट दाखवत असताना बाद घोषित करतायत ते म्हणजे अमोल याला बॅक टू द पॅव्हेलियन जातोय तो म्हणजे अमोल. पहिला मोठा आदरा बसतो तो पुरार या संघाला. पुढील होणारा सामना मोरवाने वर्सेस चांदोरे गवळवाडी. दोन्ही संघांना मी विनंती करतो की त्यांनी थोड्याच वेळात मंचाकडे संपर्क करायचा आहे.
थोड्याच वेळात टॉस होणार आहे. आता होणाऱ्या सामन्याच्या दोन्ही इनिंगमध्ये टॉस होणार आहे. मोरवणे वर्सेस चांदोरी गौलवाडी. तसेच मी संघांना विनंती करतो की त्यांनी प्रवेश शुल्कसुद्धा आयोजकांकडे जमा करायचं आहे. श्वेतन अमोलची जागा घेण्यासाठी मात्र आता आलाय तो म्हणजे श्वेतन. 1 डाऊनचा हा बॅटर. विराट कोहलीची भूमिका निभवावी लागेल. जर आपल्या संघाला एक चांगला स्कोअर उभा करायचा आहे तर मात्र श्वेतनला आता मात्र जिम्मेदारी आणि जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी लागेल. सुरेख फटका आहे, तिथे फिल्डर आहे, कॅचचा मोका आणि झेल होतोय भूदान. आणि श्वेतन पहिल्याच बॉलवर मात्र माघारी परतताना वाचलंय, त्याला जीवदान दिलंय आणि इझी कॅच खरं तर होती, परंतु कुठेतरी झेल सुटतंय आणि धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 13. संत प्रकारे चाललेला हा सामना. मोठे फटके येणार का? मोठ्या फटक्यांची खरं तर गरज आहे आणि ते मोठे फटके अंकित मारेल का हे मात्र याकडे लक्ष लागलेलं असेल म्हणजे ते म्हणजे पुराच्या समर्थकांच्या. आणि सुरेख फटका लेगच्या दिशेने तटवलेला चेंडू परत एकदा झेल होतोय तो म्हणजे भूदान. खरं तर चांगला चान्स होता आणि 2 धावा घेण्यात यशस्वी होतोय. या षटकात मला असं वाटतं ही दुसरी झेल सुटलेली आहे. सूरजच्या या गोलंदाजीवर सुरेख गोलंदाजी केली होती, परंतु क्षेत्ररक्षकाचा मात्र त्यांना साथ मिळत नाही. धावसंख्या झाली आहे ती 15. धावसंख्या झाली आहे ती 15. एक गडी मात्र माघारी परतलाय तो म्हणजे अंकितच्या स्वरूपात. खरं तर या षटकामध्ये 2 झेल मात्र सुटलेले आहेत ते म्हणजे खामगाव या संघाकडून. गणित नाही तर चित्र वेगळं असतं एवढं नक्की. सूरज याने सुरेख गोलंदाजी केली होती, परंतु त्याला क्षेत्ररक्षकाची साथ मात्र मिळाली नाही. धावसंख्या आहे 15. या शेवटच्या षटकात किती धावा घेण्याचा मानस आणि किती प्रयत्न करतायत ते पाहण्याला लायक असेल ते म्हणजे पुरार संघाकडून. विशाल गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय तो म्हणजे विशाल. पांगळोली संघ मात्र माघारी परतत असताना आज थोडस बॅड लक, पण पुढच्या तुमच्या सामन्यासाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. एक चांगला संघ म्हणून तुमचं नाव आहे आणि ते अबाधित राहणार यात शंका नाही. अंपायरचा वाईटचा इशारा. धावसंख्येत बरवत आहे 1 धावेने. अवंत धावा 1 धावेने वाढत आहे. विशाल पहिलाच चेंडू वाईट अवांतर चेंडू घोषित केला होता पंचाने. सुरेख फटका तिथे फिल्डर आहे. परत एकदा झेल होतोय भूदान आणि मिळतोय तो जीवदान. श्वेतन याला मला असं वाटतं ही दुसरी कॅच त्याची सुटलेली आहे. आतापर्यंत 3 कॅच मात्र गमावलेल्या आहेत त्या म्हणजे खामगाव या संघाने. आणि खरोखरच आमचे प्रेक्षक बोलतायत की कॅचेस विन मॅचेस आणि ते खरं असतं, कारण जर तुम्ही कॅच घेतलात तरच तुम्ही मॅच जिंकू शकता आणि तुम्हाला कॅच घेणं खूप गरजेचं असतं, कारण एक एक रन कधी कधी मोलाचा ठरतो. सुरेख फटका समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आला तसा पाठवून दिला चेंडू सीमा रेषा पार. हा खणखणीत आणि दणदणीत षटकार. ऑफ साईडला असलेला चेंडू जोरदार टोळवलेला आहे पुरार संघाकडून. अंकित याने सीमारेषा पार धाडलेला चेंडू आहे 6 रनांसाठी. धावसंख्येत भर होते 6 धावांनी. धावसंख्या झालेली आहे 23. 2 चेंडू 23 धावा झालेल्या आहेत. जोरदार अशी फटकेबाजी. यॉर्कर लेंथ ऑफ साईडला टाकलेला चेंडू फलंदाजाला समजला नाही. डायरेक्ट विकेट कीपरकडे गेला. धावसंख्या झालेली आहे 23 आणि धावसंख्येत वाढ झाली 1 धावेने. 24 धावा 3 चेंडू.
24 धावा. दोन कॅचेस सोडले ते खामगाव संघाकडून. पुन्हा एकदा ऑफ साईडला टाकलेला चेंडू एकदम बाहेर. पुन्हा एकदा अंपायरकडून वाईटचा इशारा. पुन्हा एकदा धावसंख्येत भर होते. धावसंख्या झालेली आहे 25. 3 चेंडू 25 धावा. प्राण आणि गणेशला मी विनंती करतो की त्यांनी पुढील होणाऱ्या इनिंगसाठी आम्हाला पंच म्हणून सहकार्य करायचं आहे. प्राण आणि गणेश खेडेकर. प्राण आणि गणेश खेडेकर यांना मी विनंती करतो की पुढील इनिंगसाठी पंच म्हणून सहकार्य करायचं आहे आम्हाला. लेग साईडला मारलेला चेंडू 2 धावांसाठी. ग्राउंड शॉट मारलेला होता आता आणि 2 धावा मिळाल्या आहेत. पुन्हा एकदा गचाल क्षेत्ररक्षण पण तितक्याच लवकर कव्हर केलेला आहे आणि फक्त 2च धावा गेलेल्या आहेत या चेंडूमध्ये. धावसंख्या झालेली आहे 27. 4 चेंडू 27 धावा. पुन्हा एकदा जोरदार मारलेला चेंडू ऑफ साईडला मारलेला चेंडू ऑफ साईड आणि चौकार गेलेला आहे. थोडासा गचाल क्षेत्ररक्षण अंदाज न लावता आल्यामुळे चेंडू सीमारेषा पार गेलेला आहे. पुढील होणारा सामना आहे तो चांदोरे गवळवाडी वर्सेस मोरवणे. एक डॉट गेला होता आणि एक वाईट टाकला परत. एक डॉट टाकला परत एक वाईट टाकला होता. हा एक डॉट टाकला आणि एक वाईट टाकला परत. धावसंख्या झालेली आहे आणि रनआउट. अंपायरचा निर्णय. अंकित धावबाद झालेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे. अंपायर रन्स 2 धावा दिल्यात. 34 धावसंख्या झालेली आहे 34 आणि खामगाव संघाला टार्गेट दिलं आहे ते 35 धावांचं. 35 धावांचं टार्गेट आहे. मी दोन्ही संघांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षणासाठी खेळाडूंना पाठवायचं आहे आणि पुढील इनिंगसाठी पंच म्हणून पुढील इनिंगचा पंच म्हणून हरीश ठसाळ आणि गणेश खेडेकर पाहतील. पुढील पुढील इनिंगसाठी पंचावन्न पाहतील ते हरीश ठसाळ आणि गणेश खेडेकर. मी खामगाव संघाला विनंती करतो की त्यांनी फलंदाज आणि पुरार संघाला विनंती करतो की त्यांनी आपले खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी पाठवायचे आहे. पस्तीस धावांचं लक्ष दिलंय ते खामगाव संघासाठी आणि पुरार संघाकडे सुद्धा चांगले गोलंदाज आहेत. ते त्यांचं गोलंदाजीचं कौशल्य
होणाऱ्या सामन्यात ते आपल्याला दाखवतीलच. गावचे ज्येष्ठ सदस्य बलिराम महाडिक यांचं इथे आगमन झालेलं आहे. वाघजाई माता संघाकडून त्यांचं सहर्ष स्वागत. कोडिम संघाचा कर्णधार सुधीर याला मी विनंती करतो की त्यांनी मंचाजवळ यायचं आहे. वाघजाई माता चषक 2025 याचं सन्मान चिन्ह मी विकास कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी द्यायचं आहे. सुधीर 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 पुरार संघाला विनंती आहे की क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्यायचं आहे. पंच हरीश आणि गणेश विनंती असेल. घोडीगोम संघाचा कर्णधार याला मी विनंती करतो की त्यांनी आपलं वाघजाई माता चषक 2025चं सन्मान चिन्ह स्वीकारावं. विकास कांबळे हे सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करतील. घोडीगोम संघाचा कर्णधार सुधीर. धन्यवाद. पुरा संघाला विनंती आहे की त्यांनी आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावावं. पुढील होणारा टॉस आहे ते मोरवणे वर्सेस चांदोरे गवलवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो की त्यांनी मंचाजवळ यायचं आहे. टॉससाठी पुढील होणाऱ्या सामन्याचं टॉस अविनाश ठसाल यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचाजवळ यायचं आहे. अविनाश ठसाल यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचाजवळ यायचं आहे. पुढील होणाऱ्या सामन्याचं टॉस होणार आहे थोड्याच वेळात. मोरवणे वर्सेस चांदोरे गवलवाडी. चांदोरे गवलवाडी संघाचा कर्णधार जिथे असेल त्यांनी मंचाकडे संपर्क करायचा आहे. चांदोरे गवलवाडी संघाचा कर्णधार. चांदोरे गवलवाडी संघाचा कर्णधार. स्पीड अप करायचं आहे. पंच अंपायर्स प्लीज थोडा स्पीड विनंती करतो की त्यांनी चांदोरे गवलवाडी या संघाच्या कर्णधाराकडे संपर्क करायचा आहे. प्रितेश आणि कल्पेश याला मी विनंती करतो की त्यांनी चांदोरे गवलवाडी या संघाच्या कर्णधाराकडे संपर्क करायचा आहे आणि लवकरात लवकर त्याला मंचाकडे पाठवायचा आहे. पुढील होणारा सामना आहे तो चांदोरे गवलवाडी वर्सेस मोरवणे. चांदोरे गवलवाडी या संघाच्या कर्णधाराला मी विनंती करतो की त्यांनी मंचाकडे यायचं आहे. बोलू काय? पुढील होणाऱ्या सामन्याचं टॉस होत आहे. विराज रिकामे टॉस करून घेतील. हेड कॉल केलेला आहे मोरवणे संघाने. ठीक आहे. चांदोरे गवलवाडी संघ थोड्याच वेळात आपला निर्णय लवकरात लवकर आपल्याला मंचाकडे कळवावा. पुढील होणारा सामना चांदोरे गवलवाडी वर्सेस मोरवणे. चांदोरे गवलवाडी संघाने टॉस जिंकला आहे.
आणि त्यांनी लवकरात लवकर आपला निर्णय मंचाकडे कळवावा. दोन्ही संघाच्या करणारा मी विनंती करतो की जरा मंचाकडे यायचं आहे. चांदोरे गवलवाडी आणि मोरवणे. बलिराम महाडिक यांना मी विनंती करतो की त्यांनी बलिराम महाडिक आणि पूर्वा लाड यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचाजवळ यायचं आहे. वाघजाई माता चषक 2025चं सन्मान चिन्ह दोन्ही संघाने स्वीकारायचं आहे. या स्पर्धेत त्यांनी भाग घेऊन वाघजाई माता चषक 2025मध्ये भाग घेऊन लेफगोलवाडी गावाने जे आयोजित केली आहे स्पर्धा त्यामध्ये भाग घेतला त्याबद्दल त्यांचं खास खास धन्यवाद. चांदोरी गवलवाडी पूर्वा तुषार लाड च्या हस्ते सन्मान चिन्ह देण्यात येत आहे चांदोरी गवलवाडीच्या कर्णधाराला. आणि बलिराम महाडिक यांना विनंती करतो की त्यांनी मोरवणी संघाच्या कर्णधार याला सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात यावे. दोन्ही संघाचे खूप खूप आभार. सामना चालू आहे तो पुरार वर्सेस खामगाव. 2 चेंडू आणि 7 धावा. साजन जोरदार मारलेला बॅक टू द बॉलर चेंडू आणि नो रन्स. कोणती धाव मिळाली नाहीये. चांदोरे संघाला मी विनंती करतो की हे षटक पूर्ण व्हायच्या आत त्यांनी आपला निर्णय मंचाकडे कळवायचा आहे. कारण मोरवणे संघाला त्यांचं प्लॅनिंग करायचं आहे. त्यासाठी त्यांना मी विनंती करतो की हे षटक पूर्ण व्हायच्या आधी चांदोरे संघाने फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. पुढील होणारा सामना चांदोरी गवलवाडी वर्सेस मोरवणे आणि चांदोरी गवलवाडी या संघाने गचाल असं क्षेत्ररक्षण आणि तितकंच भारी फलंदाजी केली आहे ते खामगाव संघाकडून. ऑफ साईडला मारला चेंडू, कव्हरमध्ये मारला चेंडू आणि क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी मिस्टेक झालेली आहे आणि 4 धावेत त्याचं रूपांतर झालेलं आहे. एक भूल और चौका. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर बॅक आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. एक धाव रोखण्यात यशस्वी झालेला आहे पुरार संघ. या चेंडूवर धावसंख्या झालेली आहे ती 12. एक षटक पूर्ण 12 धावा झालेल्या आहेत. आवश्यकता आहे ती 23 धावांची. पुरार संघाने 35 धावांचं लक्ष दिलं आहे ते खामगाव गावाला. आणि पुढील षटक कोण घेऊन येते ते पाहूया पुरार संघाकडून. पुरार संघाला मी विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर आपला क्षेत्ररक्षण लावून गोलंदाजी करायची आहे. पुरार संघ थोडं स्पीडअप करावं. पुढील होणारा सामना आहे तो चांदोरे गवलवाडी वर्सेस मोरवणे. त्यापुढील होणारा सामना आहे तो पाष्टी वर्सेस DCC काकल गवलवाडी. त्यापुढील होणारा सामना आहे तो पाष्टी वर्सेस DCC गवलवाडी. पुरार संघाकडून दुसरा षटक घेऊन येतो तो श्वेतन, तरुण खेळाडू आहे. पुरार संघाकडून तरुण खेळाडूंना सध्या चान्स मिळत आहे आणि श्वेतन गोलंदाजीसाठी आलेला आहे. ऑफ साईडला मारलेला चेंडू फलंदाजा कळला नाही. त्यांनी जोरदार अशी बॅट फिरवली आहे पण नो लँड. आणि धावसंख्या झालेली आहे ती 14. 4 क्षेत्ररक्षक एका चेंडूच्या मागे लागले होते पण कुणालाही पकडण्यात यश नाही आलेलं आहे. जेल. धावसंख्या झालेली आहे 14. आवश्यकता आहे ती 21 धावांची. 11 चेंडू 21 धावा. श्वेतन तरुण गोलंदाज.
शॉर्ट ऑफ लेंथ टाकला चेंडू पुन्हा एकदा आणि अंपायरचा इशारा व्हाईटचा. धावसंख्येत भर झाली आहे. ती धावसंख्या झाली 15. एक चेंडू 15 धावा. आवश्यकता आहे ती 20 धावांची. 11 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे खामगाव संघाला जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा श्वेतन, पुन्हा एकदा ऑफ साईडला मारला चेंडू आणि लाईनमॅन सार्थक याला मी विनंती करतो की त्यांनी ऑफ साईडला राहायचं आहे. सार्थक, पुन्हा एकदा श्वेतन गोलंदाजीसाठी तयार. 10-15 पावलांचा रनअप. अंपायरचा निर्णय पुन्हा एकदा व्हाईटचा आणि धावसंख्येत भर झाली आहे. ती धावसंख्या झाली आहे धावसंख्या झालेली आहे 18. ऑफ साईडला मारला चेंडू 1 धावेसाठी. धावसंख्या झालेली आहे ती 19. चेंडू 3 बॉल 19 धावा. आवश्यकता आहे ती 16 धावांची. 9 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे ती खामगाव संघाला. श्वेतन गोलंदाजीसाठी पुन्हा तर यॉर्कर लेन चेंडू आणि निर्धाव. उत्कृष्ट अशी गोलंदाजी श्वेतनकडून. 8 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडू मागे 2 धावांची आवश्यकता आहे ती खामगाव संघाला. पुन्हा एकदा श्वेतन गोलंदाजीसाठी आणि पुन्हा एकदा मिस शॉट झालेला आहे आणि लेग साईडला गेला चेंडू 1 धावेसाठी. धावसंख्या झालेली आहे 20. 5 चेंडू 20 धावा. आवश्यकता आहे ती 15 चेंडूची. 7 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे खामगाव संघाला. खामगाव संघाकडून जोरदार फटकेबाजीची अपेक्षा आहे पण मिस शॉट्स होत आहेत त्याच्यामुळे. तरुण गोलंदाज पुरार संघाकडून लेग साईडला मारला चेंडू आणि फ्लिक शॉट आणि 6. जोरदार अशी फटकेबाजी खामगाव संघाकडून. जी कॉमेंटेटर कडून अपेक्षा होती ती पूर्ण झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 26. आवश्यकता आहे ती 9 धावांची. 6 चेंडू 9 धावा. दुसरं षटक पूर्ण झालेलं आहे. खामगाव पुरार संघाला विनंती करतो की त्यांनी तिसरं षटक लवकरात लवकर चालू करायचं आहे. ऑलरेडी 13 ते 14 मिनिटांचा वेळ झालेला आहे आणि अजूनही तुमचं दुसरं षटक आत्ताच पूर्ण झालेलं आहे. पुढील 3 मिनिटात तिसरं षटक पूर्ण करायचं आहे. पुरार संघाला मी विनंती करतो की त्यांनी आपलं तिसरं षटक लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे. पुढील होणारा सामना आहे तो बोरवणे वर्सेस चांदोरे गवलवाडी आणि त्या पुढील होणारा सामना आहे तो पाष्टी वर्सेस DCC काकल गवलवाडी. पाष्टी आणि DCC काकल गवलवाडी या संघाला मी विनंती करतो की त्यांनी मंचाकडे संपर्क करायचा आहे. प्रितेश आणि कल्पेश याला मी विनंती करतो की त्यांनी दोन्ही संघाच्या कर्णधारांकडे संपर्क साधायचा आहे. आवश्यकता आहे ती 9 धावांची. 6 चेंडू 9 धावा. पुरार संघाचा अनुभवी गोलंदाज अंकित तिसरं षटक घेऊन येत आहे. राऊंड द विकेट मारा करणार आहे तो खामगाव संघाविरुद्ध. पोल झालेला आहे आणि विशाल यष्टीचित झालेला आहे. क्लीन बोल्ड झालेला आहे आणि पुरार संघाकडून अनुभवी गोलंदाज अंकित यांनी उत्कृष्ट अशी लाईन आणि लेन ठेवली होती त्याच्यामुळे चेंडू ना बॅक फुटला ना फ्रंट फुटला जाता विशालला मारता नाही आला आणि क्लीन बोल्ड झालेला आहे विशाल. नवीन बॅट्समन्स खामगावकडून सूरज
स्ट्राईकवर येत आहे तो सूरज लाड. विशालची जागा घेत आहे सूरज लाड. थोडं स्पीड करायचं आहे कारण ऑलरेडी या इनिंगचे 15 मिनटं झालेले आहेत आणि आपला सामना 15 मिनटात पूर्ण करायचा आहे. एक इनिंग. दुसरा चेंडू घेऊन येत आहे तो अनिकेत पुरार संघाकडून. अंकित आणि निर्धाव चेंडू आणि प्लस रनआउट झालेला आहे सूरज लाड. त्याला चेंडू कळलाच नाही आणि त्यांनी कट मारण्याचा प्रयत्न केला पण त्याचा प्रयत्न अयशस्वी ठरलेला आहे आणि धावचीत झाला आहे सूरज लाड. त्याच्या जागा घेत आहे तो तुषार लाड. स्फोटक फलंदाज आहे खामगाव गलवाडीकडून. थोडा लवकरात लवकर क्रीजवर यायचं आहे. दुसरा चेंडू मध्ये धावचीत झालेला आहे. आवश्यकता आहे ती 9 धावांची. 4 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे ती खामगाव संघाला. आणि तिसरं चेंडू घेऊन येत आहे अंकित पुरार संघाकडून. आणि हेलिकॉप्टर मिनी हेलिकॉप्टर नाही फुल हेलिकॉप्टर उडवलेला आहे आणि संघाला धावसंख्येत वाढ झाली 6 धावांनी. आवश्यकता आहे ते 3 चेंडू 3 धावांची. साजन याच्याकडून 6 धावांचं षटकार ठोकून तिसऱ्या चेंडूत बराबरी केलेली आहे. 3 चेंडू 3 धावांची. तीन चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. या तिसऱ्या चेंडूत षटकार ठोकून साजनने सामना बरोबरीत आणलाय. साजन ऑन अ फायर पाहायला मिळतोय ज्याच्यावर धुरा होती आणि आता मात्र ती धुरा समर्थपणे पेळताना आपल्याला पाहतोय तो म्हणजे सज्जन मॅन फ्रॉम खामगाव. आतापर्यंत धमाका पाहायला मिळतोय. 2 चेंडू 2 बॅक टू बॅक षटकार ठोकलेले आहेत. त्याने षटकारांची हॅट्रिक करेल का तर नाही. अक्षरशः निर्धाव चेंडू टाकलाय तो म्हणजे अंकित याने. खरं तर आता गरज असेल ती म्हणजे 3 धावांची आणि चेंडू शिल्लक असतील 2 चेंडू आणि 3 धावा. मॅच मध्ये अजूनही रंगत बनलेली आहे परंतु साजनचा विकेट आहे. साजन जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत मात्र आशा उंचावलेल्या राहतील खामगाव संघाच्या. बॅटची एज घेऊन चेंडू चालला हवेत. नो मॅन्स लँड मध्ये मात्र जातोय चेंडू. साजनला स्ट्राईक घ्यायची आहे आणि हा काहीसा गफलत करत असताना मात्र 1 धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न आणि गडी बाद होतोय तो म्हणजे तुषार. बॅक टू द पॅव्हेलियन परंतु स्ट्राईक स्वतः ठेवली आहे साजन ज्याने एक हाती किल्ला लढवला आतापर्यंत खामगाव संघाकडून. अक्षरशः ज्याच्या बॅटिंगची अपेक्षा होती संघाला संघ नायकाला त्यांच्याकडून ती मात्र ते परिपूर्ण करत असताना आपण पाहतोय. आतापर्यंत 2 खणखणीत चौकार आणि 2 खणखणीत षटकार त्यांच्या बॅट मधून आलेले आपण पाहिले. आता मात्र सामना थोडासा रंगतदार स्थितीत येतोय. 1 चेंडू आणि 2 धावा. खामगाव की पुरार असं वाटत होतं 1 साइड मॅच होती की काय परंतु पुरार संघाची सुद्धा तारीफ करावी लागेल. मॅच मध्ये मात्र रंगत कायम ठेवलेली आहे. साजन सारखा धडाकेबाज फलंदाज समोर असताना सुद्धा त्याला सुद्धा शांत ठेवलेलं आहे परंतु सज्जन जास्त वेळ शांत बसू शकत नाही आणि त्याने मात्र 2 उत्तुंग षटकार ठोकून ते दाखवून दिलेला आहे. 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंगचा हा सामना. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम. वाघजाई माता चषक 2025 च भव्य दिव्य असं आयोजन नायगाव नगरीमध्ये. सुरेख फटका पॅव्हेलियनला मानवंदना देणारा हा येतोय खणखणीत आणि दणदणीत विजयी षटकार. ब्रँडेड सज्जन माटे मॅन फ्रॉम खामगाव. जिंकलेल्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन तसेच वेल प्लेड पुरार संघ आणि तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
सज्जन रिकामे याला मी विनंती करतो की त्यांनी मंचाकडे यायचं आहे. बबन लटके याला मी विनंती करतो की त्यांनी मंचाजवळ यायचं आहे. साजन याला मी विनंती करतो की त्यांनी मंचाकडे यायचं आहे. साजन याला मी विनंती करतो की त्यांनी मंचाकडे यायचं आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो म्हणजे नन अदर दॅन सज्जन माटे, मॅन फ्रॉम खामगाव, ज्याने 14 चेंडू 33 धावांची धमाकेदार खेळी केली आहे. असा सज्जन ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. सज्जन यायचंय आणि आपल्या मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक मात्र स्वीकार करायचा आहे. अप्रतिम बॅटिंग, अप्रतिम, अक्षरशः डोळ्यांचे पारणे फेडणारी बॅटिंग कशी असायला पाहिजे. एक प्लेयर म्हणून तू आज दाखवून दिलास आपल्या संघाला, एक हाती विजय मिळवून दिला असा हा सज्जन माटे, मॅन फ्रॉम खामगाव. कीप इट अप, कीप इट अप. सज्जन माटे याला विनंती करतो की त्यांनी मंचाकडे यायचं आहे. आपलं सामना वीराचं चषक स्वीकारायचा आहे. पुढील होणारा सामना आहे तो चांदोरे गवलवाडी वर्सेस मोरवणे. यापुढील होणारा सामना असेल आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारत असताना मॅन ऑफ